गुड आफ्टरनून। दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि मी आता पंजाबी पंजीरी के लड्डू डब्यात भरून ठेवत आहे। हे लाडू करणे अगदी सोपे आहे। 1 वाटी सुके खोबरे तांबूस भाजून बाजूला ठेवावे। अर्धा वाटी तूप गरम करून त्यात पाव वाटीभर खायचा डिंक छान भाजून घ्यावा। त्याला पूर्णपणे भाजायला बारीक गॅसवरती ढवळत राहावे। एक दाणा फुलू द्यावा, नाहीतर तो तोंडात येतो। आणि असे पूर्ण तळून झाल्यावर ते बाजूला काढून ठेवावे। त्याच कढईमध्ये आपण मखाणे भाजून घेत आहोत। आपल्याला हवे तितके मखाणे आपण घेऊ शकतो। आणि मखाणे हे चुरमुरे किंवा पातळ पोह्यासारखे आहेत। ते जितके भाजाल तितके ते छानसे हलके आणि कुरकुरीत बनतात। ते बाजूला काढून मी त्याच कढईमध्ये 2-3 चमचे अजूनही तूप घालून त्यामध्ये बदाम, पिस्ता आणि मनुके घेतले आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काजू किंवा आणि कुठचेही ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही घेऊ शकतात। हे भाजून मी बाजूला ठेवत आहे। तर असे सर्व जिन्नस मी ताटामध्ये थंड व्हायला बाजूला काढून ठेवून दिले। मग परत थोड्या तुपामध्ये मी अर्धा वाटी रवा भाजून घेतला, असा छान ब्राऊन होईस तोपर्यंत। भाजलेल्या रव्यात मग पाव वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घालून मग परत भाजायला घेतले। या लाडवांना तूप थोडेसे जास्ती लागते, म्हणून अंदाज घेत थोडे थोडे तूप घालून मी हे भाजत आहे। बारीक गॅसवर सतत ढवळत जेव्हा पिठाला असा दुधाळ चहासारखा कलर येईल तेव्हा ते झालेले आहे। गॅस बंद करून ते थंड करायला ठेवून द्यावे। डिंक, मखाणा, ड्रायफ्रूट्स मी असे भरड पावडर करून घेतली आहे। तुम्हाला हवे असल्यास ड्रायफ्रूट तुम्ही अख्खे ठेवू शकता, तसे ते छानही दिसतात। मग गूळ किंवा साखरेचा घट्टसर पाक करून घ्यावा। थोडक्यात लाडू जर का घट्ट हवे असतील तर घट्टसर, नाहीतर थोडासा हलका पाक केला तरी चालतो। यात मग थोडीशी वेलची आणि हवे असल्यास तुम्हाला सुंठही घालू शकता। हे बारीक गॅसवर ठेवून मी खोबरं, डिंक, मखाणा आणि ड्रायफ्रूटची भरड रवा, बेसन आणि भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे। हे मिश्रण मग मी छान घट्टसर पाकामध्ये मिक्स करून बारीक गॅसवर एकजीव झाल्यावर लगेच बंद करून लाडू वळायला घेत आहे। पाक घट्टसर असेल तर लगेचच लाडू करावे लागतात, नाहीतर ते वळले नाही जात। आणि पाक हलका होईल तर लाडू थोडेसे नरम होतात। चला तर मग लगेच लाडू करून मला कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।